नमस्कार मित्रांनो, मी निखिल भापकर. इतिहास म्हणजे केवळ राजे महाराजांचा वारसा नाही, तो आहे घराण्यांचा, परंपरांचा आणि संस्कृतीचा वारसा. आज आपण जाणून घेणार आहोत भापकर घराण्याची वांशिक आणि धार्मिक ओळख. एक अशी परंपरा जी स्वतःला सूर्यवंशाशी जोडते. भापकर घराण्याचे कुळ आहे चौहान, म्हणजेच चव्हाण. चौहान हे नाव भारतीय इतिहासात अत्यंत मानाचे आहे. राजपुताना परंपरेतील एक प्रमुख क्षत्रिय वंश म्हणून त्यांची ओळख आहे. भापकर घराणे स्वतःला सूर्यवंशी परंपरेशी जोडते. सूर्यवंश म्हणजे प्रभू श्रीरामांची परंपरा मानला जाणारा राजवंश. ही परंपरा केवळ वंशाची नाही, तर शौर्य, कर्तव्य आणि धर्मपालनाची आहे. भापकर घराण्याचे गोत्र आहे वशिष्ठ. वशिष्ठ ऋषी हे सप्तऋषींमध्ये गणले जातात. राजघराण्यांचे कुलगुरू म्हणून त्यांचा उल्लेख आढळतो. गोत्र म्हणजे वैदिक परंपरेतील आध्यात्मिक वंशावळ. ती रक्तसंबंधापेक्षा ऋषी परंपरेशी जोडलेली असते. वेद परंपरेनुसार या घराण्याचा संबंध सामवेदाशी सांगितला जातो. सामवेद म्हणजे स्वर आणि संगीतमय वेदपठणाची परंपरा. या घराण्याची कुलदेवी आहे शाकंभरी देवी. शाकंभरी देवी ही शक्ती परंपरेतील एक महत्त्वाची देवता मानली जाते. अन्नपूर्णा आणि शक्तीचे प्रतीक म्हणून तिची पूजा केली जाते. कुलदेवी म्हणजे घराण्याची संरक्षक शक्ती. देवक आहे वासंदीचा वेल. देवक हे विवाह आणि धार्मिक विधींमध्ये महत्त्वाचे मानले जाते. ते घराण्याच्या ओळखीचे प्रतीक असते. कुलगुरू म्हणून महादेवाची मान्यता आहे. महादेव संयम, तपस्या आणि शक्तीचे प्रतीक. या घराण्याचे निशाण आहे सफेद. पांढरा रंग शुद्धता, सत्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक. विजयशस्त्र खांडा. खांडा म्हणजे शौर्याचे प्रतीक. क्षत्रिय परंपरेतील एक महत्त्वाचे युद्धशस्त्र. आसन पद्मासन. पद्मासन म्हणजे स्थिरता, ध्यान आणि आत्मसंयमाचे प्रतीक. ही सर्व माहिती केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित नाही. ती सांगते एका घराण्याची सांस्कृतिक ओळख, त्यांची क्षत्रिय परंपरा, त्यांची आध्यात्मिक मुळे आणि समाजातील स्थान. वंश म्हणजे केवळ रक्तपरंपरा नाही, तो आहे संस्कारांचा वारसा. भापकर घराण्याची ओळख चौहान कुळाशी, वशिष्ठ गोत्राशी, सूर्यवंशाशी आणि शाकंभरी देवीच्या शक्ती परंपरेशी जोडलेली आहे. ही परंपरा शौर्याची आहे, धर्मनिष्ठेची आहे आणि सांस्कृतिक सातत्याची आहे. इतिहास बदलतो, काळ पुढे जातो, पण घराण्यांची ओळख परंपरेतूनच जिवंत राहते. टीप: काही भापकर हे भोईटे कुळातील देखील आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही भापकर घराण्यातील कोणत्या गावचे आहात. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत भापकर घराण्याचा सविस्तर इतिहास. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.